नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा। आणि सध्या गणेशोत्सव चालू असा, सगळीकडे भक्तिमय वातावरण असा। रातभर आरते भजना चालू असत, वातावरण सगळा भक्तिमय झालेला असा। आणि आज असा आमच्याकडे भजन, उसळपाव, करंजे, लाडू असा काही वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता केला जाता भजन मंडळी। कारण भजना मनान सगळे दमतात, त्याच्यासाठी काहीतरी खाण्याची सोय करूची असता। आणि सगळीकडे आता सध्या याच चाललेला असा, लाडू, करंजे, उसळपाव काय नाही काय वेगवेगळा चालू असा। तर आज आम्ही आमच्याकडे करतो असो काय तर बघूया, विचारूया घरणी का विचारूया। घरणी पण आमच्याकडे बरेच असत, 4-5 घरणी असत। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा, धन्यवाद। तर ह्या कुकरात 5 प्रकारचा कडधान्य असा, चणे, वाटाणे, मटकी आणि काय मूग, मसूर असा 5 प्रकारचा धान्य असा। आणि मस्त उकडून घेतलेला असा। आणि ह्याची आमका कळूची असा उसळ, 5 कडधान्यांची उसळ करूची असा। सगळी तयारी याकडे केलेली असा। कढीपत्तो, कांदा, खोबरा, आला, लसूण, हिरवी मिरची वाटाप सगळे केलेला असा। हे सगळं आता वाटूचा असा आमका, म्हणजे मस्त की उसळ करूची असा 5 कडधान्यांची। आला, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हिरवी मिरची जास्त घातलेली असा, झणझणीत अशी होऊया उसळ। हे पडलो आपलं कांदो, झणझणीत अशी फोडणी पडलेली असा। आला, लसूण आणि टोमॅटो, मस्त ग्रेव्ही तयार केलेली असा। कढीपत्तो चांगलं मिक्सर करून घ्यावया। आणि हा आपला पडला हिरवा मसाला ना यो, हिरवा मसाला मस्त की हिरवी मिरची घातलेली आहे, मस्त की ग्रेव्ही तयार झालेली असा। दादा मी वाटपट लय घातलंय हो रे झणझणीत। ह्यो आपलं पडलो मालवणी तिखट मसालो, झणझणीत अशी हो गई उसळ। ह्यो पडला आपला कांद्या खोबऱ्याचा वाटाप, असा चांगला झेदरून घेतो। झेदरून म्हणजे काय, कुटून घेतो, कुटून जरा बारीक होते। मिक्सराक लावला ना तर लय पिठी होते, ग्रेव्ही तयार होते। त्याच्यामुळे असा कुटतो। आपला कडधान्य आम्ही मिक्सराक लावला नाही, आता टाकूया टोपात। 5 प्रकारचा कडधान्य असा, कलर भारी दिलेलो असा। ह्या पडला आपला चवीपुरता मीठ, पहिला मीठ घालू काय म्हणतात, मग सगळ्या मसाल्यात मीठ लागतं असा काहीतरी भन्ना असा सगळा झालेला आता। उकळतं पाणी टाकणार, हा कडकडीत पाणी टाकूचा असा, थंड पाणी आतमध्ये घालायचा नाही। टेस्ट बदली होता, हा टेस्ट बदली होता। ह्याच्यात फक्त आपल्या पाणी ऍड करूचा असा फक्त। तर मस्त आहे की भाई आपली उसळ शिजलेली असा। आणि मस्त आहे की ही उसळ केलेली असा आमच्या भावाशीन, आमचे ज्येष्ठ बंधू। झणझणीत अशी उसळ केलेली असा। आता आणि थोडा पाणी घालूचा असा आतमध्ये, मीठ घालू काय परत ना, हां चव बघून नंतर मीठ घालूचा आतमध्ये। मस्त आहे की आमच्या भावाशीन केलेली असा उसळ, आणि त्याची करूची असा आमका मिसळ, परतमध्ये फरसाण आणि कांदो घालूचो असा। आणि भजनवाल्यांका मस्त आहे की उसळ देवची असा, म्हणजे मिसळ देवची असा। टेस्ट आपण भजनवाल्यांकाच विचारूया कशी काय झाली ती उसळ। आपली मस्त आहे की शिजलेली तयार झालेली असा। वाईट कलर जरा कमी वाटता, वाईट लाल होऊ गई होती। खाऊन बघूया मग झणझणीत झाली काय, आधी वजन करूया।
आपली मस्त आहे की आता कडलेली असा आणि आतमध्ये थोडीशी कोथिंबीर घालतो. दोनदा मीठ टाकलं ना, दोनदा मीठ टाकलेलं असा. आणि इकडे कांदे कापतो बारीक. उसळ मस्त आहे की जरा टेस्ट करते कशी झाली आहे ती बघूया. मस्त झाली या. कशी माहिती आहे आमच्या बानकेतल्या काकाच्या भाषेत नमुन्याची झालेली असा. कशी मस्त म्हणजे कशी तिखट गोड. डोळ्यातून पाणी येईल डोळ्यातून पाणी येईल. धणधणीत झालेली अवसर धणधणीत. बघूया मंडळी बघूया काय म्हणतात या. कशी आली या. तिखटच होई चांगली. चाय नाही मिळणार अजिबात नाही. चाय अजिबात नाही. झणझणीत कधी झाली मस्त एकदम छान झणझणीत सुंदर. कशी झाली अहमदला कशी झाली. भाई काका कशी झाली आहे. छान एक नंबर कडक. कशी झाली आहे. मस्त. तू गेलीस कशी झाली आहे. एक नंबरच. कशी झाली आहे. अजून खाल्ले नाही. एकदम कडक. जबरदस्त. आमका टाकायचा होता. काय माहितीये का भले त्रास झाला तरी चालेल पण चव घ्यायची. सोडायचं ना. एक गोळी वाढली तरी चालत पण गोड खायचं. गेल्या वर्षी त्यांचा हैराण झाला होता तरी पण खाल्ला ना त्यांनी पिऊन परत होता. चव महत्वाची आजार महत्वाचा नाही. तर आमच्या गणपतीकडे भजनानिमित्त मस्त आहे की आम्ही उसळ केलेली आणि उसळीत ती केलं मिसळ म्हणजे फरसाण वगैरे घातलं वाटमध्ये आणि मस्त की झणझणीत अशी मिसळ बनवली. काही जणांनी उसळ खाल्यानी आणि काही जणांनी मिसळ खाल्यानी मस्त की फरसाण कांदा टाकून आणि जोडी होते पाव. तर ही जी मिसळ किंवा उसळ होती ना ती आम्ही स्टीलच्या वाडग्यात घेतली. बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकची वाडगी घेतात म्हणजे त्याला काय द्रोण म्हणतात प्लॅस्टिकचे द्रोण. मी जास्तीत जास्त करून प्लॅस्टिकचा वापर करूचो टाळतो आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करूचो प्रत्येकानं प्रयत्न करू गयो. आज केली भजनानिमित्त मस्त की झणझणीत अशी उसळ. तर आजच्या पुरता एवढाच. भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन. धन्यवाद.